हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग महाचेन्को केमिस्ट एक्झाम प्रिपरेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत। आणि आपण पाहिलं होतं आपले हे दोन्ही कोर्सेस आता अपडेट झालेले आहेत। हा जो मॉक टेस्ट कोर्स आहे यामध्ये काही नवीन टेस्ट ॲड केलेल्या आहेत अँड PDF बुकच्या या कोर्समध्ये काही नवीन PDF बुक्स ॲड केलेले आहेत। सो ज्यांनी सुद्धा परचेस केले त्यांनी आपल्या ॲपमध्ये जाऊन चेक करायचं आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा या कोर्सेसमध्ये वेळोवेळी अपडेट्स येणार आहेत। सो ज्यांनी सुद्धा आतापर्यंत हे कोर्सेस परचेस केलेत त्यांनी लवकरात लवकर या टेस्ट अँड PDF बुक कंप्लीट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे नवीन टेस्ट अँड PDF ॲड होतील तेव्हा घाई होणार नाही आणि तुमच्याकडे इनफ टाइम असेल रिव्हिजनसाठी। आणि आपल्या ॲपमध्ये जे इंग्लिश अँड मराठी ग्रामरचे कोर्सेस आहेत ते सध्या तुम्ही परचेस करू नका। ज्यांनी टेक्निकल मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक कोर्स परचेस केला आहे त्यांनी हा इंग्लिश अँड मराठी ग्रामरचा सेपरेट कोर्स परचेस करू नका। टेक्निकल कोर्सेसमध्ये इंग्लिश अँड मराठी ग्रामर फ्रीमध्ये ॲड करण्याचा मी ट्राय करणार आहे। तर सध्या तुम्ही टेक्निकल सिलेबस कंप्लीट करा, ठीक आहे। तर क्वेश्चन स्टार्ट करूया। विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ एलिमेंट्स इज इन द सेम पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल? सोडियम अँड कॅल्शियम, सोडियम अँड क्लोरीन, कॅल्शियम अँड क्लोरीन, मॅग्नेशियम अँड अँटिमनी। पेयर्स ऑफ एलिमेंट्स इज इन द सेम पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल। यापैकी कोणती पेयर येईल सेम पिरियडमध्ये? तर सेम पिरियडमध्ये येईल सोडियम अँड क्लोरीन। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। सेम पिरियड्समध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल्स असतात। सोडियम अँड क्लोरीनमध्ये 3 इलेक्ट्रॉन शेल्स असतात। त्यानंतर तुम्हाला ऑप्शन्समध्ये आणखी एक पेयर दिलेली असते कॅल्शियम अँड जर्मेनियमची। कॅल्शियम अँड जर्मेनियम बोथ हॅव 4 इलेक्ट्रॉन शेल्स। सो दिस पेयर ऑफ एलिमेंट्स इज ऑल्सो इन द सेम पिरियड ऑफ पिरियडिक टेबल। एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल्स, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। The total number of lanthanide elements is 8, 32, 14, 10. Total number of lanthanide elements किती येईल? तर हे जे लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड्स असतात हे असतात इनर ट्रान्झिशन मेटल्स। हे पिरियडिक टेबलमध्ये सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल असतात अँड देअर आर 14 लॅन्थेनाइड अँड 14 ॲक्टिनाइड्स इन द पिरियडिक टेबल, ठीक आहे। एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप 57 to 70 येतात तुमचे लॅन्थेनाइड्स अँड ग्रुप 89 to 102 येतात तुमचे ॲक्टिनाइड्स। सो इथे 14 येईल तुमचं करेक्ट आन्सर, ऑप्शन सी। लॅन्थेनाइडमध्ये काय येते, कोणते एलिमेंट्स येतील? तर लॅन्थेनम येते, त्यानंतर सीरियम येते, प्रॅसिओडिमियम येते, निओडिमियम येते, प्रोमिथियम येते, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। एलिमेंट्स इन अ पिरियड हॅव सेम नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन्स, वॅलन्सी, नंबर ऑफ शेल्स और वॉल्यूम। एलिमेंट्स इन अ पिरियड हॅव सेम, काय सेम असते? तर नंबर ऑफ शेल्स सेम असतात ना, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। इन मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेम पिरियड विल हॅव द सेम नंबर ऑफ शेल्स। पिरियड्स किती असतात? तर 7 पिरियड्स असतात, 18 ग्रुप्स असतात, हॉरिझॉन्टल रोज असतात पिरियड आणि वर्टिकल कॉलम्स असतात ग्रुप्स अँड ऑल द एलिमेंट्स इन द पिरियड हॅव द सेम नंबर ऑफ शेल्स and as you go down the group the valence electrons remain the same but the number of shells increases, ठीक है। next question पाहूया। the element having lowest melting point in periodic table is mercury, helium, tungsten, cesium। lowest melting point कोणाचा येईल? तर मर्क्युरीचा मेल्टिंग पॉइंट किती असतो? तर -38.9 डिग्री सेल्सिअस। बॉइलिंग पॉइंट किती असतो? 356.7 डिग्री सेल्सिअस। इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। मेल्टिंग पॉईंट असतो -38.9 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट 356.7 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे। आपण पाहिलं होतं ना, ओनली मेटल टू रिमेन इन लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर इज मर्क्युरी। हिलियमचा मेल्टिंग पॉईंट किती येईल? तर -272.2 डिग्री सेल्सिअस। मेल्टिंग पॉईंट ऑफ टंगस्टन, तर हायेस्ट मेल्टिंग पॉईंट असतो टंगस्टनचा 3422 डिग्री सेल्सिअस अँड सीसीएम 28.5 डिग्री सेल्सिअस। सो इथे आपल्याला विचारलं लोवेस्ट मेल्टिंग पॉईंट काय येईल? तर -272.2 डिग्री सेल्सिअस। कसला आहे? तर हिलियम, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर अँड हायेस्ट मेल्टिंग पॉईंट टंगस्टन, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। The element that has the highest first ionization potential is boron, nitrogen, oxygen, carbon। highest first ionization potential, तर नायट्रोजन येईल ना। नायट्रोजन has the highest first ionization potential। नायट्रोजन has stable electronic configuration
and due to stable electronic configuration, the energy required to remove the electron from its outermost shell is very high. So nitrogen has the highest first ionization potential. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following is the last element in Newland's law of octaves classification? Rhodium, thorium, iron, radium. Last element in Newland's law of octaves classification काय येईल? तर थोरियम येईल. ऑप्शन बी, थोरियम इज द लास्ट एलिमेंट इन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि आपण पाहिलं होतं अकॉर्डिंग टू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी एट्थ एलिमेंट विल बी दी रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. एट्थ एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या सिमिलर असतात विथ फर्स्ट एलिमेंट. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स तुमच्या एक्झामिनेशनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following among alkali metals is most reactive? Sodium, potassium, rubidium, cesium. काय येईल यापैकी मोस्ट रिॲक्टिव्ह? तर cesium असते ना मोस्ट रिॲक्टिव्ह. ऑप्शन डी, दी मोस्ट रिॲक्टिव्ह अल्कली मेटल इज cesium. आणि का असतात अल्कली मेटल्स हायली रिॲक्टिव्ह? तर हे हायली रिॲक्टिव्ह असतात बिकॉज दे हॅव ए सिंगल वॅलन्स इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट शेल. यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये सिंगल वॅलन्स इलेक्ट्रॉन असतो विच दे रेडीली लूज टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन्स. ठीक आहे, आणि आणखी एक आपण पाहिलं होतं ॲज यू मूव डाऊन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स ऑन द पिरियडिक टेबल द ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. मीन्स द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इज फर्दर अवे फ्रॉम द न्यूक्लियस एक्सपिरियन्सिंग लेस इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन मेकिंग इट इझियर टू रिमूव्ह. हे cesium असते ॲट द बॉटम ऑफ अल्कली मेटल ग्रुप. सो इट हॅज द लार्जेस्ट ॲटॉमिक रेडियस आणि याचं असते लिस्ट अट्रॅक्शन टू इट्स आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन मेकिंग इट द मोस्ट रिॲक्टिव्ह अल्कली मेटल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The valency of an element depends upon the total number of protons in an atom, mass number of an atom, total number of neutrons in an atom, total number of electrons in the outermost shell of an atom. The valency of an element depends upon कशावर डिपेंड असते valency of an element? तर total number of electrons in the outermost shell of an atom. ऑप्शन डी will be your correct answer. वॅलेन्सी असते ना टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स इन एन ॲटम काय असते? तर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स इन एन ॲटम. व्हॉट इज मास नंबर ऑफ एन ॲटम? तर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट्स. The significance of atomic number was proved by the experiment of Moseley's works on X-ray spectra, Bragg's works on X-ray diffraction, Mulliken's oil drop experiment, discovery of X-ray by Roentgen. जो modern periodic table आहे it is based on atomic number of an elements. The significance of atomic number was proved by the experiment of काय येईल? कोणत्या एक्सपेरिमेंटने प्रूव्ह झाले सिग्निफिकन्स ऑफ ॲटॉमिक नंबर? तर मोजलेस वर्क्स ऑन एक्सरे स्पेक्ट्रा येईल का? तर येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. The experiment that proved the significance of atomic number in the modern periodic table was Moseley's works on X-ray spectra. This experiment show a direct relationship between the frequency of X-ray emitted by elements and their atomic number. ठीक है, next question पाहूया. Which of the following is not a liquid element? Rubidium, gallium, francium, calcium. Not a liquid element. तर 6 एलिमेंट्स असतात लिक्विड स्टेटमध्ये ॲट रूम टेम्परेचर. कोणते आहेत? तर मर्क्युरी आहे, त्यानंतर येईल ब्रोमिन, त्यानंतर फ्रॅन्सियम, सीसियम, गॅलियम, रुबिडियम. काय दिले आपल्याला ऑप्शन्समध्ये? तर रुबिडियम लिक्विड एलिमेंट आहे, गॅलियम लिक्विड एलिमेंट आहे, फ्रॅन्सियमसुद्धा आहे तुमचं लिक्विड एलिमेंट. कॅल्शियम येणार नाही. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॅल्शियम इज नॉट ए लिक्विड एलिमेंट. रुबिडियम, गॅलियम, सीसियम, फ्रॅन्सियम, मर्क्युरी अँड ब्रोमिन. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर काय असतं त्यांचे? रुबिडियमचा काय असतो? तर 37, गॅलियम 31, फ्रॅन्सियमचा असतो 87, त्यानंतर ब्रोमिन 35 अँड मर्क्युरी 80. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following is the third member of the Doberener's triad that also features lithium and sodium? Potassium, boron, barium, hydrogen. Third member of the Doberener triad which also features lithium and sodium. काय येईल? तर what is triad? तर हा 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप असतो हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. या ग्रुपला म्हणतात डोबेरेनर ट्रायड.
यामध्ये येते तुमचं लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, पोटॅशियम. डोबेरेनर ट्रायड असते लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The electron affinity while moving from left to right in period decreases, approaches 0, remains same or increases. काय इफेक्ट होतो इलेक्ट्रॉन ॲफिनिटीवर while moving from left to right? तर काय असते इलेक्ट्रॉन ॲफिनिटी? तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी is the ability of an atom to accept an electron and there is an increase in electron affinity moving left to right in the period. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी increase होते while moving from left to right in the period. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीवर काय इफेक्ट होतो वाईल गोईंग टॉप टू बॉटम इन दी ग्रुप? हा सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो. पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीज होते आणि ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय होते? तर डिक्रीज होते. ठीक आहे. त्यानंतर असाच क्वेश्चन विचारण्यात येतो ॲटॉमिक रेडियसवर. ॲटॉमिक रेडियसवर काय इफेक्ट होतो फ्रॉम लेफ्ट टू राईट? तर ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस from left to right in the period and as we go down the group it increases. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा क्वेश्चन विचारण्यात येतो. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीवर काय इफेक्ट होतो? तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस लेफ्ट टू राईट इन द पिरियड. ठीक आहे. तीनही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन electronegativity, mass of the atom, shape of the atom, atomic number. The long form of periodic table is based on. The long form of periodic table is primarily based on increasing atomic number of the elements. Option D will be your correct answer. Long form of the periodic table arranges elements in order of their atomic numbers. Atomic number काय असते? तर number of protons in the nucleus. Next question पाहूया. Which has maximum conductivity? Silver, sodium, magnesium, iron. Which has maximum conductivity? तर maximum conductivity silver असते ना. ऑप्शन ए, silver has the highest conductivity. ॲटॉमिक नंबर काय असतो सिल्वरचा? तर 47. मास नंबर सांगा. तर 107.87. कोणत्या ब्लॉकमध्ये येते सिल्वर? तर डी ब्लॉकमध्ये येते ना सिल्वर. Silver belongs to the second transition series and group 11 elements of the periodic table and it has the highest electrical conductivity of all metals. ठीक है. Next question पाहूया. In Mendeleev's periodic table, the properties of the elements are considered a periodic function of their atomic mass, atomic size, atomic number, ionization, enthalpy. The properties of the elements are considered a periodic function of their. काय येईल? तर आपण पाहिलं होतं ना इन मेंडेलिव्स पिरियडिक टेबल द एलिमेंट्स वर अरेंज्ड ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मास, केमिकल प्रॉपर्टीज अँड फंक्शनल प्रॉपर्टीज. सो ॲटॉमिक मास येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर कन्सिडर्ड ए पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ ॲटॉमिक नंबर्स बिलॉंग टू दॅट ऑफ अल्कली मेटल? काय येईल? सेट्स ऑफ ॲटॉमिक नंबर्स बिलॉंग टू दॅट ऑफ अल्कली मेटल. तर मॅजिक नंबर ऑफ एलिमेंट्स काय असतो? तर 2, 8, 8, 18, 18, 32 याला म्हणतात मॅजिक नंबर ऑफ ॲन एलिमेंट. अल्कली मेटल्समध्ये काय येते? तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, त्यानंतर येते सीसियम, फ्रॅन्सियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, सोडियम 11, पोटॅशियम 19, रुबिडियम 37, cesium 55, francium 87. Alkali metals are in group first of the periodic table. They have one electron in their outermost shell. आपण पाहिलं होतं ना हे हायली रिॲक्टिव्ह असतात. They have only one electron in their outermost electron shell. They have tendency to lose this electron easily to form a positive ion. हे असतात तुमचे अल्कली मेटल्स. सो आता या ऑप्शन्स प्रमाणे काय येईल? सेट्स ऑफ ॲटॉमिक नंबर्स बिलॉंग टू दॅट ऑफ अल्कली मेटल. तर 37, त्यानंतर 19, 3, 55. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. 37 ॲटॉमिक नंबर असतो रुबिडियमचा, 19 पोटॅशियम, 3 लिथियम, 55 सीसियम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच अमंग द फॉलोइंग हॅज द हायेस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल? कोणाचं येईल हायेस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल?
तर हायेस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल असते स्मॉलेस्ट ॲटमचं. स्मॉलर ॲटम्स हॅव हायर आयोनायझेशन पोटेन्शियल. जे स्मॉलर ॲटम्स असतात दे हॅव शॉर्टर डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड देअर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स. सो यांच्यामध्ये स्ट्रॉंगर इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते आणि स्ट्रॉंगर इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनमुळे इट इज मोर डिफिकल्ट टू रिमूव्ह ॲन इलेक्ट्रॉन आणि यासाठी लागेल हायर आयोनायझेशन पोटेन्शियल. ठीक आहे. आणि आपण पाहिलं होतं ना फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल हायेस्ट कोणाचं असते, तर हिलियम हॅज दी हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. इट इज अ स्मॉल नोबल गॅस विथ ओनली 2 इलेक्ट्रॉन्स क्लोज टू दी न्यूक्लियस. सो याचं असते हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. त्यानंतर येते निऑन. निऑनची सुद्धा स्मॉल साईज असते अँड निऑन ऑल्सो हॅज ए हाय आयोनायझेशन पोटेन्शियल. निऑन नंतर येते फ्लोरिन अँड त्यानंतर येते लिथियम. तर आता ॲज पर ऑप्शन्स काय येईल तुमचं करेक्ट आन्सर, तर निऑन येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल दी एलिमेंट्स वर क्लासिफाईड बाय लोथर मेयर, न्यूलँड, मेंडेलिव्ह, डोबेरेनर. फर्स्ट ऑफ ऑल दी एलिमेंट्स वर क्लासिफाईड बाय काय येईल, तर डोबेरेनर. ऑप्शन डी. डोबेरेनर यांनी कधी दिला लॉ ऑफ ट्रायड्स, तर 1817 मध्ये. आपण पाहिलं होतं ना डोबेरेनर्स ट्रायड इज ए ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं लिथियम, सोडियम, पोटॅशियम पाहिलं होतं ना. डोबेरेनर्स ट्रायड यांचा अपीअरन्स अँड रिॲक्शन सिमिलर टू इच अदर असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ आर एलिमेंट्स अरेंज्ड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, in the increasing order of their atomic number, in the increasing order of their mass number, in the increasing order of their molecular mass, in the increasing order of their atomic mass. कशा प्रकारे अरेंज केलेले असतात एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल, तर एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲटॉमिक नंबरच्या इंक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज केलेले असतात एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Ionization energy of nitrogen is greater than that of oxygen because nitrogen has high bond dissociation energy, smaller atomic radius, stable half-filled 2p orbitals, high nuclear charge. Ionization energy of nitrogen is greater than that of oxygen. का ionization energy nitrogen ची greater than oxygen असते? Because nitrogen has, तर नायट्रोजनचं मोर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असते ना. का असते मोर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, तर ड्यू टू इट्स हाफ फिल्ड पी ऑर्बिटल्स. ऑक्सिजनचं कन्फिगरेशन इतकं स्टेबल नसते. ठीक आहे. सो नायट्रोजन हॅज हायर आयनायझेशन एनर्जी दॅन ऑक्सिजन बिकॉज नायट्रोजन हॅज स्टेबल हाफ फिल्ड 2p ऑर्बिटल्स. ऑप्शन सी. या ज्या ऑर्बिटल्स असतात दीज आर कन्सिडर मोर स्टेबल बिकॉज दी इलेक्ट्रॉन्स आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग दी 3 ऑर्बिटल्स, ज्यामुळे रिड्यूस होते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. ठीक आहे. दी एलिमेंट्स विथ हाफ फिल्ड और कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which elements of the following does not exist in liquid state at room temperature? Sodium, bromine, mercury, gallium does not exist in liquid state at room temperature. तर आता आपण 6 एलिमेंट्स पाहिले ना. कोणते पाहिले होते, तर फ्रॅन्सियम, गॅलियम, सीसियम, रुबिडियम, त्यानंतर ब्रोमीन, मर्क्युरी हे असतात ना लिक्विड स्टेटमध्ये ॲट रूम टेम्परेचर. काय दिलं ऑप्शन्समध्ये, तर सोडियम, ब्रोमीन, मर्क्युरी, गॅलियम. सोडियम येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. सोडियम डज नॉट एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. बाकी ब्रोमीन, मर्क्युरी, गॅलियम हे लिक्विड स्टेटमध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The elements with atomic number 2, 10, 18, 36, 54 and 86 are all inert gases, light metals, halogens, rare earth metals. काय येईल, elements with atomic number 2, 10, 18, 36, 54, 86 काय असतात, तर inert gases असतात का, असतात ना. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. 2 ॲटॉमिक नंबर कसला असतो, हिलियम 10, निऑन 18, आर्गॉन 36, क्रिप्टॉन, झेनॉनचा किती असतो 54, झेनॉन 86, रेडॉनचा असतो. कोणत्या ग्रुपमध्ये येतात इनर्ट गॅसेस, तर ग्रुप 18 असतो ना इनर्ट गॅसेसचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ क्लोरीन इज हायर दॅन दॅट ऑफ फ्लोरीन ड्यू टू इट्स हायस्ट रिॲक्टिव्हिटी, बिगर साइज, डिफरन्स इन देअर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, स्मॉलर न्यूक्लियर चार्ज. The electron affinity of chlorine is higher than that of fluorine.
का असते? क्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी ग्रेटर दॅन फ्लोरीन. तर आपण पाहिलं होतं ना, ॲटॉमिक साईजवरही डिपेंड असते इलेक्ट्रॉन अफिनिटी. क्लोरीन इज लार्जर दॅन फ्लोरीन. क्लोरीनची साईज बिगर असते दॅन फ्लोरीन. सो त्याचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते न्यूक्लियसपासून जास्त डिस्टन्सवर असतात. दिस बिगर साईज रिझल्ट्स इन लेस इलेक्ट्रॉन रिपल्शन विदिन द व्हॅलेन्स शेल. सो इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ क्लोरीन इज हायर दॅन दॅट ऑफ फ्लोरीन ड्यू टू इट्स बिगर साईज. ऑप्शन बी, क्लोरीन इज बिगर दॅन फ्लोरीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲल्युमिनियम bears a diagonal relationship with बेरिलियम, बोरॉन, कार्बन, गॅलियम. कशा बरोबर असते ॲल्युमिनियमची डायगोनल रिलेशनशिप? तर बेरिलियम बरोबर असते ना. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. बेरिलियम अँड ॲल्युमिनियम शोज डायगोनल रिलेशनशिप ड्यू टू देअर सिमिलर पोलरायझिंग पॉवर. यांची सिमिलर पोलरायझिंग पॉवर असते आणि या सिमिलर पोलरायझिंग पॉवरमुळे बेरिलियम अँड ॲल्युमिनियम शोज डायगोनल रिलेशनशिप. ॲल्युमिनियम इज डायगोनली रिलेटेड टू बेरिलियम. ठीक आहे. हे ॲल्युमिनियम अँड बेरिलियम जे असतात दीज आर लोकेटेड डायगोनली अक्रॉस इच अदर. नेक्स्ट क्वेश्चन. एन एक्झाम्पल ऑफ ए नॉन स्टोचिओमेट्रिक कंपाऊंड इज. कोणतं येईल यापैकी नॉन स्टोचिओमेट्रिक कंपाऊंड? तर असते का हे नॉन स्टोचिओमेट्रिक कंपाऊंड? तर या कंपाऊंड्समध्ये व्हेरिएबल रेशिओ असतो ॲटम्सचा. यांचा जो केमिकल फॉर्म्युला असतो दिस कॅनॉट ऑलवेज बी रिप्रेझेंटेड बाय सिम्पल होल नंबर्स. आणि जे स्टोइचिओमेट्रिक कंपाऊंड्स असतात त्यांच्यामध्ये फिक्स्ड डिफाईन रेशिओ असतो ॲटम्सचा. म्हणजेच जर आपण वॉटरचं एक्झाम्पल घेतलं H2O, तर यामध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स असतात फॉर एव्हरी 1 ऑक्सिजन ॲटम. सो हे येईल तुमचं स्टोइचिओमेट्रिक कंपाऊंड. आता इथे आपल्याला नॉन स्टोइचिओमेट्रिक कंपाऊंड विचारले, काय येईल? तर Fe3O4 येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. Fe3O4 इज अ नॉन स्टोइचिओमेट्रिक कंपाऊंड. यामध्ये जो कॅटायनचा अनायनशी रेशिओ असतो तो डिफरंट असतो. मॅग्नेटाइटमध्ये रेशिओ ऑफ आयरन टू ऑक्सिजन ॲटम डेव्हिएट्स फ्रॉम दी आयडियल रेशिओ. ठीक आहे. तुमचं आयरन ऑक्साईड सुद्धा असते नॉन स्टोइचिओमेट्रिक कंपाऊंड. कधी कधी तुम्हाला ऑप्शन्समध्ये हे सुद्धा भेटेल आयरन ऑक्साईड. हे आहे तुमचं मॅग्नेटाइट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी मोस्ट कॉमन लॅन्थेनाइड इज लॅन्थेनम, सीरियम, प्लुटोनियम, समारियम. दी मोस्ट कॉमन लॅन्थेनाइड काय येईल? तर सीरियम येईल ना. ऑप्शन बी, सीरियम इज दी मोस्ट कॉमन लॅन्थेनाइड. मोस्ट अबंडंट लॅन्थेनाइड इन दी अर्थ क्रस्ट असते तुमचं सीरियम. सेरियम इज ऑल्सो नोन ॲज रेअर अर्थ एलिमेंट. ठीक आहे. किती लॅन्थेनाइड पाहिले होते आपण? तर 14. आपण पाहिलं होतं ना, लॅन्थेनाइड्स आर दी एलिमेंट्स हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 58 to 71. फ्रॉम सीरियम टू लुटेसियम असते तुमचे लॅन्थेनाइड्स. यांना लॅन्थेनाइड्स का म्हणतात? तर बिकॉज दे रिझम्बल द एलिमेंट लॅन्थेनम इन प्रॉपर्टीज. या सर्वांच्या प्रॉपर्टीज लॅन्थेनम सारख्या असतात, त्यामुळे यांना म्हणतात लॅन्थेनाइड्स. हे पिरियडिक टेबलच्या बॉटममध्ये लोकेटेड असतात ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अकॉर्डिंग टू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स हाऊ मेनी एलिमेंट्स एक्झिस्ट इन नेचर. किती एलिमेंट्स एक्झिस्ट करतात नेचरमध्ये? अकॉर्डिंग टू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स तर 56 एलिमेंट्स असतात ना. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. अकॉर्डिंग टू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स देर आर 56 एलिमेंट्स एक्झिस्ट इन नेचर. काय सांगतो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स? तर प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम असतात ॲज दॅट ऑफ दी फर्स्ट एलिमेंट. एव्हरी 8th एलिमेंट होल्ड्स दी प्रॉपर्टीज ॲज सेम दॅट ऑफ फर्स्ट एलिमेंट. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग महाजेनको केमिस्ट एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.